अनंत टिप्या रिफ्रेश व्हा. लोकसंख्या कमी आहे ते जरा दबून जायचं आणि थोडी लोकसंख्या वाढली की नंतर आपले स्वतः दाखवायला सुरुवात करायची. हे धर्मानेच त्यांना शिकवलेलं आहे. त्याच्यामुळे तसं ते पुढच्या काळामध्ये करू शकतात. याच्या संदर्भात जागृती आतापासून आपल्यामध्ये निर्माण व्हावी याच्यासाठी हा आजचा एक प्रयत्न आहे. त्याच्याबरोबर हे पण त्यांना सांगा की जर काही असा प्रकार मालवणमध्ये घडला तर हिंदू समाज तिथे उत्तर देईल. त्याला जबाबदार सर्व स्टेट करू शकतील आणि पोलीस प्रशासन हे सुद्धा पोचवा. त्याच्यामध्ये सरकार दरबारी पोचवा, गृहमंत्र्यांकडे पोचवा. भारत माता की जय. या ठिकाणी परवाच्या दिवशी झालेल्या घटनेसंदर्भात आपण निवेदन देण्यासाठी या ठिकाणी सर्व सकल हिंदू समाजातर्फे जमलेलो आहोत. निवेदन मी वाचून दाखवतो. प्रति माननीय पोलीस निरीक्षक मालवण पोलीस स्टेशन, मालवण तालुका, मालवण जिल्हा सिंधुदुर्ग. निवेदन देणार मालवण येथील आम्ही खालील नमूद जागृत हिंदू. विषय: विजयादशमीच्या पूर्वसंध्येला शिवरायांच्या महाराष्ट्रातील रत्नागिरीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचलन मुस्लिम धर्मियातील काही समाजकंटकांकडून अडविण्याचा प्रयत्न झाला. त्याचा निषेध व सजगतेचे आवाहन करणारे निवेदन. महाशय, एक हे निवेदन मालवण येथील समग्र हिंदू समाजातर्फे देण्यात येत आहे. विजयादशमीच्या पूर्वसंध्येला रत्नागिरी शहरामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचलन पूर्वपरवानगी घेऊन शांतपणे व शिस्तबद्ध रीतीने निघाले होते. याची आपणास माहिती असेलच. ते संचलन कोकण नगर भागात आल्यानंतर तेथे अगोदरच येऊन राहिलेल्या मोठ्या जमावाने ते रोखण्याचा प्रयत्न केला. पोलीस कर्मचारी तेथे मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते, परंतु त्यांनी वेळीच तेथे जमलेल्या जमावाला खदेडण्याचा प्रयत्न केला नाही. त्या कारणानेच तेथील जमावाने नाराए तकबीर, अल्लाहू अकबर अशा जोरदार घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यामुळे तेथे प्रचंड तणाव निर्माण झाला. 2. हे संचलन वर नमूद केल्याप्रमाणे रत्नागिरी येथील कोकण नगर भागात आल्यानंतर तेथे अगोदरच येऊन राहिलेल्या काही मुसलमानांच्या मोठ्या जमावाने ते रोखण्याचा प्रयत्न केला. खरे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचलन तेथून निघणार आहे याची रत्नागिरी पोलिसांना पूर्ण माहिती होती. पोलीस फौजफाटा सुद्धा मोठ्या प्रमाणात तेथे होता, परंतु तरी सुद्धा तेथील पोलिसांनी हृदंड वाजवणाऱ्या जमावाला संचलनाच्या मार्गावर गोळा व्हायला दिले. संचलन तेथे येऊन पोहोचण्याच्या अगोदर त्या जमावाला खदेडण्याचे कोणतेही प्रयत्न पोलिसांनी केला नाही. पोलीस मुख्याची भूमिका घेऊन उभे आहेत याची जाणीव झाल्यामुळे त्या जमावाची हिंमत वाढली आणि त्यांनी अल्लाहू अकबरच्या घोषणा मोठ्या प्रमाणात देऊन आक्रमक रूप धारण केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी समजुतीचे धोरण स्वीकारून त्या बेकायदेशीर जमावाला वळसा घालून आपले संचलन शांततामय रीतीने पुढे चालू ठेवले व नियोजित ठिकाणी त्याची सांगता केली. 3. परंतु या सर्वांमुळे आम्हा हिंदू बंधू भगिनींच्या मनामध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. हे निवेदन आपणास देऊन आम्ही आमचा संताप सनदशीर मार्गाने आपणाकडे व्यक्त करीत आहोत. शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये दसऱ्यानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे काढण्यात येणाऱ्या या पथसंचलनामध्ये अडथळा करण्याचा कोणालाही अधिकार नव्हता. तरीसुद्धा मुस्लिम धर्मियातील काही समाजकंटकांकडून धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने आणि मुद्दामहून उकसवण्याच्या इराद्याने उद्दामपणे तो प्रकार घडला. यातील रत्नागिरी पोलिसांची भूमिका ही अत्यंत आक्षेपार्ह आहे. प्रत्यक्ष हाणामारी घडू दिली नाही याची क्रेडिट घेण्याचा त्यांना कोणताही अधिकार नाही. 5. RSSच्या रत्नागिरी इकाईतर्फे सदर संचलनाची पूर्वपरवानगी घेतलेली होती. मार्ग देखील निश्चित करण्यात आला होता. याचा अर्थ रत्नागिरी पोलिसांना तयारी करण्याची पूर्ण संधी होती. तरीसुद्धा संचलनाच्या मार्गावर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गैरकायदा जमाव येतो आणि पोलिसांना त्या जमावाची पूर्वकल्पना आली नव्हती असे कसे म्हणता येईल? जर पूर्वकल्पना नसेल तर पोलीस इंटेलिजन्स गुप्त वार्ता विभागाचे ते फार मोठे फेल्युअर होते. आणि जर इंटेलिजन्स असून सुद्धा रत्नागिरी पोलिसांनी त्या नियोजनबद्ध अवैध जमावाला तेथे येऊ दिले असेल तर ती बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची ठरते. हा विस्तवाशी खेळण्याचा प्रकार होऊ शकतो आणि म्हणूनच आम्ही सर्वजण रत्नागिरीच्या
पोलिसांच्या या निष्क्रियतेचा जाहीर निषेध करतो. या घटनेची गंभीरता आपण ध्यानात घ्यावी अशी विनंती आम्ही आपणासही करीत आहोत. तरी आम्हा सर्व हिंदूंच्या भावना कोकण पोलीस कमिशनर यांना आपण पोहोचाव्यात. शिवाय मालवण परिसरामध्ये अशा काही घटना घडवण्याचे नियोजन तर चालू नाही ना, याची आपण अत्यंत जागरूक राहून तपासणी करावी अशी विनंती सुद्धा आम्ही आपणास करीत आहोत. 7. मालवण शहरामध्ये सध्या जाळीदार टोपी घातलेले अनेक अनोळखी तरुण युवक तसेच बुरखा वेशधारी मोठ्या प्रमाणात फिरताना दिसत आहेत. त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. सध्याची सामाजिक स्थिती अत्यंत संवेदनशील झालेली आहे. विशेषतः मुंबईतील इम्तियाज जलील यांच्या लाखोंच्या मोर्चानंतर आणि त्यातील आक्षेपार्ह घोषणानंतर समाजामध्ये एक प्रकारचा तणाव जाणवत आहे. त्यात ही घटना म्हणजे आगीत तेल ओतण्याचा प्रकार आहे. यातील बेकायदा जमावावर व त्यातील लोकांवर अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई झाल्याची ऐकिवात नाही. उलट पक्ष त्या उदंड माजवणाऱ्या जमावातील काही व्यक्तींच्या तक्रारीवरून काही हिंदू युवकांना मात्र पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे दिसून येत आहे. हे म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार आहे असे दिसून येते. या ठिकाणी बाब लक्षात घेतली पाहिजे की कोणा अन्य धर्मियांच्या उत्सवामध्ये हिंदू धर्मीय युवक चाल करून गेले किंवा तिथे काही बाधा निर्माण प्रयत्न केला असे घडलेले नाही. उलट पक्षी दरवर्षीप्रमाणे निघणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संचलनाला टार्गेट करण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांनी केलेला आहे. लवकरच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. अशा स्थितीत कोणाची परीक्षा घेण्याच्या उद्देशाने मुद्दामहून जाणीवपूर्वक तणाव निर्माण करण्याचा तर प्रयत्न कोणी करत नाही ना, या दृष्टीने सुद्धा तपास होणे गरजेचे आहे. 8. सध्या हिंदू धर्मीयांचे अनेक सण उत्सव यात्रा देवाच्या पालख्या सुरू होत आहेत आणि पुढे होणाऱ्या आहेत. त्यामध्ये मालवण तालुक्यातील हिंदू समाज मोठ्या प्रमाणात सामील होणार आहे. हिंदू धर्मीयांच्या या उत्सवामध्ये हेतू पुरस्सर विघ्न निर्माण करून सामाजिक सलोखन बिघडविण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांकडून होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने आपण चहूबाजूने जागृत राहून अशा घटना भविष्यात घडणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. तरी मेहरबान आमची अशी नम्र विनंती आहे की आम्हा सर्व हिंदूंच्या संतप्त भावना आपण कोकण पोलीस कमिशनर यांच्यापर्यंत पोहोचाव्यात आणि मालवण तालुक्यातील सामाजिक स्थिती बिघडणार नाहीत याची काळजी घ्यावी. याप्रमाणे आज रोजी दिलेले हे निवेदन आहे. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल.